नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज मी चाललो आहे ठाण्याच्या दिशेला। माझ्या एका मित्राकडे थोडं काम आहे म्हणून चाललो आहे। सो तिथे माझा मित्र म्हणाला होता की आजूबाजूलाच एक चौपाटी आहे, सो आपण आज तिथे जाणार आहोत। संध्याकाळचे 5:30 वाजलेत, तोपर्यंत आसपासचे दृश्य बघूयात। मित्राकडून निघेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजलेत। अजून 2-3 मिनिटाचं अंतर आहे आणि हे बघा मला काय दिसलंय। आणि मी आता पोहोचलो आहे गायमुख चौपाटी इथे। इथे एंट्री गेट दिसतोय, चला इथून आतमध्ये जाऊयात। खूपच काळोख झालंय। मी आतमध्ये आल्यानंतर मला हे असं काहीसं दिसतंय, खूपच काळोख झालंय। सो ही रात्रीची सिनरी कशी दिसते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। मी नक्कीच पुढे इथे परत कधीतरी येण्याचा प्लॅन करेन, सूर्यास्त व्हायच्या अगोदर किंवा सकाळचं, जेणेकरून आपल्याला दृश्य पाहायला मिळेल आसपासचं। इथे अचानक यायचा प्लॅन झालं माझं, त्यामुळे आता अंधारामुळे काहीच आपण बघू शकत नाही, पण त्या साईडला मला लाईटिंग दिसते। तिथे जाण्यासाठी इथे रस्ता बंद आहे, इथे जायला जागा नाही। आय थिंक मला बाहेर जाऊन सेकंड गेटनी जावं लागेल आतमध्ये, पण काही लोक जात आहेत तिथून असे वरून उडी मारून। सो आपण पण जाऊयात असं मला वाटतं, कारण फिरून जाण्यात काही अर्थ नाही आहे। परत मला 5 मिनटं त्यासाठी जावे लागेल। तर चला तर मग त्या साईडला जाऊयात। आलो एकदाच या साईडला मी, आणि आता मी समोरच बघतोय तर इथे पडवीसारखं मला काहीतरी दिसतं। आय थिंक आम्ही पडवी म्हणतो गावी। इथे बसून आपण समोरचा नजारा बघू शकतो। हे असं काहीतरी समोरचं दृश्य दिसेल आपल्याला। थोडं पुढे आल्यानंतर मला ह्या अशा पायऱ्या दिसल्या, ज्या अशा खालच्या दिशेने जातात। तर इथे मी एकाला विचारलं तर त्याने सांगितलं की इथे मोठे गणपती विसर्जनासाठी येतात आणि जहाज बोटिंगसाठी देखील ही जागा आहे। अजून पुढे जाऊयात थोडं। इथे मला एक काळा घोडा, सफेद घोडा आणि स्मारक उभा आहे असं दिसतंय। इथे मी बघितलं गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे। आज 5 दिवसाचे गणपती आहेत। इथे मगाचपासून मला हा पहिलाच गणपती बघायला मिळाला आहे। आणि गणपती विसर्जनासाठी मूर्ती घेऊन गेलेले आहेत आतमध्ये। तो बघा, तो मुलगा घेऊन चाललाय। इथे खूप कमी गणपती विसर्जन होतं असं दिसतंय। आणि मी चाललोय आता गेटच्या बाहेर। ही व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतोय। तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू। धन्यवाद।